गावात नाही गेला का आज? नाही ना. मारायची चक्कर गावात मारू ना. ते हे आणायचंय मला, फवाऱ्याचं औषध आणायचंय, पण पैसे भेटा ना भाऊ. देतो मी. किती पाहिजे? आहे का 5,000 आहे? एवढे कसे दे रे? मग 3,000 दिले असते. थांब बरं, माझ्या अकाउंटला किती बघा तुम्ही. 1,000 रुपये अकाउंटला. होईल ना, मी देईन देतो. हा जमतोय. मग थोड्या वेळाने जातो गावात, घेऊन येतो औषध. चालतंय. हे पावसा पाण्याचे दिवस आले तर येडाय का काय रे? चल रे तू. एक काम कर ना, हा. तू नंतर ये, आपण भेटू तिकडे. जाय. वा 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 बेटा, विसरला रे मित्राला, विसरला. जाय रे. किती वाट बघायला लावणार तुम्हाला अजून? किती दिवस झाले बरं मी तुझ्या माग आहे, तुम्हाला होकार का देत नाहीये? तुला माहित नाही का माझं लग्न झालंय, मला नवरा आहे. अगं पण हे बघ, मला तू खरंच आवडती आणि माझं प्रेम आहे तुझ्यावर. तुला नाही का आवडत मी? पण मला नवरा आहे. अरे मला माझा नवराच आवडतो, त्यांच्याशिवाय मी दुसऱ्या कोणत्या व्यक्तीकडे बघू पण नाही शकत. अगं पण मला काही प्रॉब्लेम नाही ना, असू दे ना. मला माहिती आहे तुझं लग्न झालेलं आहे, पण मला खरंच आहे ना तुझी खूप किव येते. अगं तुझा नवरा कसा आहे, दारू पितो. हा अगं तू मला समजून घे ना. हा तुला शोभतं का हे असं बोलायला? माझं लग्न झालंय आणि किती काय झालं ना, माझा नवरा बेवडा असला ना, ह्याचा अर्थ असं नाही की तुम्ही सगळ्यांनी माझा फायदा घ्यावा. अगं असं काय बोलते तू? मी फायदा नाही घेते तुझा. मग काय करतोय तू हे सगळं विचारून? मला तुझ्याकडून काहीच अपेक्षा नाहीये, फक्त तू पण आहे ना माझ्यावर प्रेम कर. अगं खरंच मला तुलाही आवडते, मी टाइमपास नाही करत आहे. पण मी माझ्या नवऱ्याशिवाय नाही दुसऱ्या कोणाकडे बघू शकत. मी तुला असं म्हणत नाही तू तुझ्या नवऱ्याला सोडून दे, पण माझ्या पण काही भावना आहेत ना, तू समजून घ्या ना प्लीज. तू जर म्हटली ना मला माझ्यासोबत लग्न कर, तरी मी लग्न करायला तयार आहे. समाज काय बोलन ह्याचा विचार केला तू? जर मी तुझ्यासोबत लग्न केलं तर? अगं पण तू आयुष्याचा विचार कर ना. हा तुझं जीवन कसं जगणार आहे तू? माझं आयुष्य तसं आहे, मी मातीत घातलेलंच आहे. तसं ह्या पुढे तरी कुठं चांगलं होणार आहे माझ्या आयुष्यात? अगं मी तेच बोलतोय. हा मी आहे ना तुझ्यासोबत, मी तुला कधीच कोणत्या गोष्टीची कमी नाही पडून देणार. पण तू मला होकार दे बरं. नाही, मी हे नाही करू शकत, होकार नाही देऊ शकत मी तुला. जर मी तुला होकार दिलं तर बाकीचे काय बोलतील? म्हणजे मला थर्ड क्लास समजतील ना सगळे. अगं नाही समजणार. हा तुझा विचार कर तू. मी तुझ्या सोबत राहतो ना कायम. तुझ्या पण काही अपेक्षा असतील ना तुझ्या नवऱ्याकडून काही, मला माहिती आहे तू त्या घरात खुश नाहीये, तुला सुख नसेल भेटत त्या घरात, तू तरी राहते की नाही? तू त्या घरात राहा, पण कधी मध्ये आपण भेटत जाऊ. तुझं दुःख माझ्या समोर तू हलकं करत जा, एवढंच माझी अपेक्षा आहे, बाकी काही नाही. सांग ना मला. हे बघा, सगळेच माझा फायदा घ्यायला लागलेले, तुम्ही पण माझा फायदाच घेणार आहे. सगळे पण हेच बोलतात मला. काय मला काय येडा वेडा समजतो काय? माझ्या कोणीच पितो ना, माझ्यावर दादी करतो काय? यायला तुला सांग ना तर गेलं घरी. कुठे गेले का? हाय काय घरात? काय गेलं ओळख कुठं? किती आवाज दिला तुला? काय कळत नाही का? तुला आवाज दिला भिरी भिरी काय तू? आज मी आला का पिऊन? आज बी आलो म्हणजे तुझ्या बापाची पितो काय? मी माझ्या पैसे पितो स्वतःची, कळलं का? जरा घरी पण पैसे देत जात जा, सामान बिमान आणायला. सामान फिमान तर तुपलं तू ते बघून घे. सामान फिमान माझा रुबाब करते काय? तिने थोबा फोडून टाकेन तुझं. अहो पण घरात काहीच नाही राहिलंय हो, त्याच्यामुळे म्हणते ते पिण्यापेक्षा तर मला पैसे द्या, मी घरातलं सामान तरी किराणा तरी भरण. अच्छा, म्हणजे मी कामाला जाऊ आणि तू ऐकतं काय? उपकार करते काय माझ्यावर तू? मग नवऱ्याचं काय कर्तव्य असतं? कर्तव्य बिर्तव्य. चल एक काम करते ना, तू जायचं कामाला आणि मला खाऊ घालायचं, मला प्यायला बी पैसे द्यायचे काय?
कळलं का? आतापर्यंत तेच करत आले, राब राब राबते, घरातलं सगळं किराणा बिराणा भरते, पण त्याच्यात खुरपायच्या ह्याच्यातून तरी किती पैसे भेटते तुम्हाला? घरचं नाही भागतो, तुम्ही कशाला पिता? तुम्ही थोडेफार पैसे द्या की मला पण. अरे मग खुरपायचं बी करून दुसरं बी काम कर ना. तेवढंच काम आहे का तुला करू? दुसरं बी बघायचं काम, धुणे भांडे कर रे लोकांचे घर. मला काय सांगते? करून करून किती करणार मी काम? मला मला पण जीव आहे का नाही? माझी पण हाऊसमौस आहे का नाही हो? रडायची नाटकं करू नका. थोबाड फोडून बघितलं चल जेवायला पटकेच मला भूक लाग काम आहे तुम्हाला. जेवायला भाडायला घरात काही पाहिजे तरी तुम्ही आता ढोसून नुसतं घरात किराणा सामान नाही आणून देत, काही नाही आणून देत. दुसरी नाही तर म्हणजे तो बापच पितो का मी? मार उलट करते, उलट बोलते की तुम्हाला. अरे मोठी झाली काय? मग घरात आणून द्यायला काय होतं तुम्हाला? आणून मिळालं तू काय का ते तू सांग ना मग. अहो मीच काम करू करू भरायचे किराणा ते तुम्हाला थोडंफार आणून द्यायला काय होतं? उलट बोलती काय? उलट बोलती तू? नाही. उलट बोलती? मग तुम्ही आणून द्यायला काय होतं घरामध्ये सामान? उलट बोलती? तुला जेवायला म्हणलं, कळत नाही का तुला जेवायला? मला उलट बोलती काय? हा? मला उलट बोलती? आता हेच राहिलं होतं गं. झालंच आई गं. उलट बोलती? वाढ झाली का नाही? आई. हा? 2 पैसे कमवून आले ना माझ्या बाप होते काय तू? परत वाढ बोलली ना असं तू तशी नाही कशी तू. तुला ना थांब या का फटक्यात मारून टाकेल थांब. तसं नाही कसं का पितोस तुला आता? नाही नाही. आता कुठं पळती? परत येणार नाही का तू घरी? वाढव झाली काय तू? परत ये घरी मग बघतो तुझ्याकडे. जेवायला वाढ मला घरात काय नाही म्हणते. याच्या बापा कोण आणायचं आहे काय? राब राब कष्ट करून सगळं केलं, घरातला सगळा संसार ते सगळं सांभाळलं, आणि तरी बी ह्यांना काहीच माझी पर्वा नाहीये. आणि ज्याला होती त्याला तर मी नाही बोलले. आता मी सुहासला स्वीकारतेच. तसंही यांना माझी काहीच पर्वा नाही राहिली. आता सुहासकडे जाऊ का? जातेच त्याच्याकडे आता मी. अरे लयच बोर आहे. हा ना, काही असं आयुष्यात राहिलंच नाही. आता आयुष्यात काय झालं तुझं? मग आता चाललं चांगलं. नाही म्हटली ना ती. अरे एवढा पाऊस पडलाय पण असं उदास वाट राहिलंय सगळं. हिरवगार आहे पण हे कसं जास्त वाटतं मला आता. अगं काय झालं रडायला? अगं रडायला काय झालं सांग ना. सुहास, मी फक्त माझ्या नवऱ्याला एवढंच बोललं की नाही का 10 रुपयाच्या ऐवजी घरात किराणा सामान ते आणून द्या, पण त्यांनी त्या गोष्टीवरून मला हाणलं रे. तुला मारलं? अगं तुला मारलं आणि तू सहन केलं? हा? काय करणार मी? दुसरं काहीच नाही करू शकले मी. मी तुला बोललो होतो ना, मला सगळं माहिती होतं का त्या घरात तुला सुख नाहीये. तसंच झालं ना. अगं मी तुला बोलतोय ना, मी तुला एकदम सुखात ठेवल, तुला कोणत्याही गोष्टीची अडचण नाही होऊन देणार. तू मला का होकार देत नाही सांग ना. मी आता असं ठरवलंय की काय? तुम्हाला स्वीकारायचं. खरंच? हो. मला माहिती होतं तू एक ना एक दिवस मला नक्की स्वीकारल. हे बघ, तुला आता इथून पुढं काही प्रॉब्लेम आले ना मला सांग. आणि मी आता एवढा खुश आहे ना, असं वाटतं मी सगळं जिंकलं. हे बघ, तू मला कधी धोका नाही देणार ना? नाही, कधीच नाही. बघ बर का, कारण माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर, आणि तू पुन्हा जर मला धोका दिला ना तर माझ्या आयुष्याचं वाटोळ होईल. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. नाही, मी नाही धोका देणार सुहास. जेवढं मी माझ्या नवऱ्यावर प्रेम केलं त्याच्याहून जास्त तुझ्यावर करण रे. रडू नको. आणि हे बघ, आजपासून आहे ना तुझ्या डोळ्यात अजिबात मी पाणी येऊन नाही देणार. मला सांगत जा. तुम्हाला आधीच का नाही भेटला रे? अगं आता आहे ना आपण सोबत. कशाला टेन्शन घेते बरं? मी तुझं जे असं समजतो. गप, रडू नको. नाही. लय मारलं का तुला? हा. गप. आता इथून पुढे ना अजिबात तसं होणार नाही. हा, बरं चल आपण तिकडं थोडं जाऊन बसू.
हा? चल, रडू नको, गप नाही. गप. बाई बंडू कुठे गेलाय अजून याचा पत्त्या नाही. कधीची वाट बघते बाई या पोराची. अरे आई काय सांगू कुठं नाही झालाय. अरे काय झालं? हा ते सुहास नाही का माझा मित्र, हा ते नाही का बाईच्याच नाही लागलाय. बा काय सांगतो कोण? ती खालच्या अक्षयची बायको नाही का बेवड्याची, त्या हा ती नाही लागला. तुला जपासून विचारत होत तिला, हा पण ती नाहीत म्हणायची. आणि आज काय झालं काय नो, ती रडत पळत आली आणि त्याच्या गळ्यात पडली. आणि ती इतका येडा झालाय तिच्यासाठी काय मापच नाही त्यात आता. ए बाबा त्याला म्हणा पागल सारखं करू नको. अरे मी 8 दिवस झाले त्याच्या मागे हिंडतोय, त्याला सांगतोय नको ना देऊ. मग तू समजून सांगायचं नीट नेटकं. अरे 15 दिवस होत आले जवळपास, त्याला रोज सांगतो नको. ते रोज तिच्या मागे जातो नळाव. ए बाबा तसं चांगलं नाही. लग्न झालेलं आहे तिचं, म्हणजे तिचं घर मोडायचं आणि या पोराचं व्हायचंय जायचंय अजून हे काय. त्याचं वयच किती घेतावा. आणि त्याला पटत काही असं काही नाटक. तीच म्हणतोय म्हण मी आता लय राडा होणार आहे मोठा, मोकारच ती बेवड आहे. आणि तुला हे असा. अरे पण याला अक्कल पाहिजे ना. याच्या आईला माहिती का? ते आईल कशाच माहित तवा. ही पळत आली ती, मला वाटतं अक्षय हिला हाणलं होतं काय नो. ही आली अशी श्वासच्या गळ्यात पडली. भाई तो येडाच झाला की पार. नाही नाही बाबा त्याला नीट सांगावं लागल. असं नसतं. त्याला लय सांगितलंय बा मी, याचं बघ ऐकलं तर. त्याचं पुढं आयुष्य जायचं अजून. आणि या असं पानसटपणा लावला का याला काही डोकं बी आहे का नाही. तीच म्हण त्याला लय सांगतोय मी, पण ऐका ना गडी. अरे मी काय करते त्याला आता तू घरी घेऊन ये. हा. मीच त्याला समजून सांगते नीट नेटकं बाबा. बर चालतंय, हा मी उद्या बघतो त्याला विचारून. उद्या बिद्या तरी गेला का हा. विचारून नाही घेऊनच ये. मी बोलवलंय म्हणून माझं काम आहे सांग. बर हा तसं काय बाकी म्हणतात ना, नुसतं म्हणतो आमच्या आईन बोललोय तुला काम आहे हा, तुझं. मला काम आहे जरा अर्जंट. हा तर येईन त्यो. बर चालतं मी येतो. हा तू कुठं चालला आता? त्याला घेऊन येतो ना, बघा तो. बरं बघ भेटला तू बाबा. हा. काय डोक्याला शिन बाई. काय हल्लीची पोरं यांना कशा आकली नाही. लग्न झालेले पुरीच्या मागे लागलाय बाई हो. म्हणजे तिचा संसार मोडायचा आणि याचं आयुष्य बरबाद करायचं का? काय बाई जमाना कुठं चाललाय. उगाच कलियुग म्हणत नाही बाई. आता तो आला का मी माझ्या पद्धतीने त्याला बरोबर समजून सांगते. ऐकलं तर बरं, आपलं सांगायचं काम आहे. चल बाई मी पण बघते आता थोडं कामाचं. या पोराने तर माझ्या डोक्याला शिनच केलाय बाई. लयच अवघड आहे बाबा. काय कचरा रे, लयच कचरा होतोय. कायच येणं होतंय तिकडे ते बंगला साफ करता करता जात आहे. कधीतरी यायचं महिन्यातून हो की असं झाडाचं पालान बिलान काय काय काकू साफसफाई चालू आहे काय? हा ना बाबा चालले साफसफाई. आणि काय रे तू कुठे हिंडतो? पावा तवा नुसता डुलतच राहतो. काय तो अवतार काय तो येते केस. काय अरे तुला पटत ते कसं असतं माहितीये का, जीवनात आलं ना आयुष करून घ्यायची. आयुष सध्या आपले आयुष चालू आहे. अरे अक्षय सुधर जरा सुधर. आयुष करायचं तो वय वय रे. मग आता काय राहिलं, लग्न झालं सगळं झालं. आता काय फक्त खाणे पिणे मस्त राहणे बस. हा. टेन्शन घ्यायचं नाही. नाही टेन्शन घ्यायचं नाही. अरे लोकांनी बंगले गाड्या काय काय घेतल्या आणि तू असा बंगले गाडी. मग आता असं 2-4 महिन्यात मी असे 4-5 बंगले बांधेन आणि 7-8 गाड्या माझ्या दारात उभा राहतील माहिती का. बाय 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 काय बोलत हो. अरे पहिली बायको सांभाळ बायको. बायक हा बायकोला काय आलं सांभाळायला, तेच मला सांभाळते. काय सांभाळायला? अरे हे तो हे दारू पिण्यामुळे आहे ना संसार मोडन. लक्ष दे जरा बायकोकडं. काय त्याच्याकडे काय लक्ष, ती मस्त आपले कामाला ती मला ऐकतं खाऊ घालते. अजून काय पाहिजे? अरे त्याच्या मत म्हणते रे सुधर सुधर चांगलं. नाही अजून कुठं कुठं जाते. हा कुठं कुठं जाते म्हणजे? कुठं कुठं जाते लक्ष दे ना जरा बायकोकडं. नीट बोला जरा, मला माहिती आहे माझी बायको कशी आहे. एकदम चारित्र्यवान बायको आहे. अरे बोलता येतं का काय तू सांभाळितो तिच्या का ध्यान दे. काय पोरण सोरण कोणाच्या नादी लागली काय लागले बघा जरा नीटनेटक. येड्यावानी करणं सोडा. आणि तर मागच्या मेहंदीत काय पाणी झालं का काय तुला कळणार मी काय सांगते ते. मला सगळं कळतंय पण तुम्ही चुकीचं सांगू राहिला मला. त्याच्यात तुम्हाला भांडणं लावायचं काय? बोलतो मी. काय कसला पुरावा दाखवतो तू? पुरावा म्हणजे माझ्या बायको काय अशी फालतू आहे काय? बघाय का. अरे फालतू नाही डोळे उघडून जरा बघ. फालतू आहे का काय आहे का. तुझी धुंदी तुला सुधरून देते का? डोळ्यावरची धुंदी जरा बाजूला कर मग जाग्यावर येशील. काय पुरावा आहे? बघ काय पुरावा. काय पुरावा काय असं बोलतात चुकीचं निघलं मग. चल रानात. माहिती का वाईट कोण नाही. हा. पुरावा आहे माझ्याकडे पुरावा. रानात कामाला गेलेली ते मला माहिती ना. तुला दुसरं बी काम दाखवतो. चल रानात. काय काय करती. आणि तसं काही नसल्यावर तू म्हणशील तेवढेच पैन देत तुला. बघ आता किती बोलतो. चल ना हा हिंमत चल. चल. मी पण येते रे बंडू तुझ्या बरोबर याच्या बरोबर. चल हा, जाऊ मग. चल चल जाऊन दे राहून दे नंतर उद्या आवडता येईल. चल एखाद्याचा परपंच उद्ध्वस्त होण्यापासून वाटल्यापेक्षा अजून काय मोठं पुण्य मग आहे. चल. हा, चल ना चल याला पुढं घालून घे. चला चला. जेव्हापासून माझ्या आयुष्यात आली ना
ह्या हिरव्यागार झाडासारखं माझं जीवन झालंय. याला कधी ना सुकून देऊ नको या झाडाला, म्हणजे माझ्या मनाला. कधीच नाही. अशी साथ देशील ना आयुष्यभर मला? हो. मग फक्त काय गप्पाच मारायचे का? खरंच तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? हो आहे सुहास, पण खरं सांगू का, मला नवरा असताना हे असं बाहेर तुझ्यासोबत हे असं करणं मला चुकीचं वाटतं. अरे पण आहे ना, जर मला त्याच्याकडून जर प्रेम भेटलं असतं, तर त्याने मला समजून घेतलं असतं, तर मी नक्कीच मी त्याचीच बनून राहिली असते, मी दुसऱ्या कोणाचीच झाले नसते. कारण की आपल्याला स्वतःला नवरा असून दुसऱ्या पुरुषाच्या नादी लागणं हे चुकीचंच आहे. पण जर तुला माहिती का, तो दारू पितो, घरात नीट नाटकं बघत नाही, काही नाही, म्हणूनच मला हे सगळं करावं लागलं. अगं असं काय बोलती तू? मी आहे ना तुझ्यासोबत आयुष्यभर. तू आहे अरे, पण माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे रे, खूप प्रेम आहे. पण जर त्याने माझ्या प्रेमाची कदर केली असती ना, तर असं कधीच झालं नसतं. अगं माझं पण खूप खूप प्रेम आहे तुझ्यावर, म्हणून तर मी तुझ्याकडे आले ना सुहास. मला सोडणार नाही तू कधी. नाही, मी तुला समजू शकते, तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे. गप्प. तुझ्या भावनांचा आदर करते मी. रडू नको ग. नाही. चल. शांत बस बरं तू. तेरा मुझसे है पहले ये कहना था कोई यूं ही नहीं. आज लवकर आलो. हॅलो, लवकर काही काम नव्हतं. हा का? बस. बर. ऐक ना, हा. मला काय म्हणायचं, माझी पण काही चुकलं असेल तर मला माफ कर बरं का. असं का बोलताय हो? नाही, मी लय चुकीचं वागलो ना तुझ्या संग. मला हो बरोबर आहे, वागलात तुम्ही चुकीचं. त्याच्यासाठी मला माफ कर. आणि ऐक ना, इथून पुढं परत अशी मी चूक करणार नाही कधी. काय झालंय तुम्हाला आज? तुम्ही अचानक असं कसं काय बोलायला लागला? म्हणजे ह्या आधी तर कधी तुम्ही बोलला नाही, पण आज बोलायला लागलात. नाही, काय झालं माहिती का, मी दारू पिऊन येतो, तुला हाणमार करतो, तुला कामाला लावतो, तुला सुखात ठेवत नाही. माझ्यामुळे लय त्रास होतो ना तुला. मी इथून पुढं नाही वागणार असं चुकीचं. मला सोडून जाऊ नको. माझं लय प्रेम आहे का तुझ्यावर. तुझं सोडून गेलं तर माझ्याकडे. अहो इकडे बघा, नको रडू. जर तुम्हाला तुमच्या या सगळ्या कारनाम्याचा पश्चाताप होत असेल तर मला आणखीन काय पाहिजे? नाही, मी खरंच चुकलो तुझ्यावर. नव्हतं अत्याचार करायला पाहिजे. तुम्ही फक्त माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही दारू सोडून द्या. बंद, आजपासून दारू बंद, सगळं बंद. फक्त मला सोडून जाऊ नको. कधीच नाही जाणार हो. आणि सॉरी, माझं काही चुकलं असेल तर, माझ्याकडूनही खूप काही चुकी झाल्या असतील तर माफ करा मला. जर तुम्ही सगळं सोडून वगैरे, दारू वगैरे सगळं सोडून तुम्ही जर संसार चांगला करणार असताना तर मला आणखीन काहीच नकोय. आजपासून दारू बंद, तुला घराच्या बाहेर जाऊन देणार नाही, सगळं काम करेल, सगळं घर सांभाळेल. फक्त मला सोडून जाऊ नको. तुम्ही रडू नका बरं. तुम्हाला तुमची चुकी कळली ना, मग अजून काय पाहिजे मला आधी? चला मग घरात, तुम्हाला जेवायला वाढते. बरं ऐका ना, जेवायला तुम्ही घ्या. ते शेजारच्या काकू आहेत ना, त्यांच्याकडे मला जायचं होतं, जरा काम आहे मला त्यांच्याकडं. मी आलेच जाऊ ना, तुम्ही घ्या जेवण. हा, तुझे देखा तो ए जाना सनम. एवढा खुश आहे ना मी, असं वाटतंय काय करावं काय नाही. झालं की व्यवस्थित? लई भारी. खरं आता आयुष्याला अर्थ आला. मग काय तर. सुहास ऐक ना, मला जरा तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. अगं बोल ना, काय झालं? ऐक ना सुहास, आपण इथंच थांबूया आता. म्हणजे? यापुढं मी तुझ्या सोबत नाही बोलू शकणार पहिल्यासारखं. अगं असं काय बोलतीये तू? तू आता तर म्हटली होती ना, मी आयुष्यभर तुझ्या सोबत राहील, तुझी साथ नाही सोडणार. आणि असं काय झालंय तुला बोलायला? अरे ऐक ना, कारण की ना का माझ्या नवऱ्याला ना त्याची चुकीची जाणीव झाली आहे, त्याच्यामुळं मी नाही राहू शकत तुझ्यासोबत. तू दारून ते सगळं सोडायला तयार आहे. अगं सगळं ठीक आहे ना,
मी तुला असं म्हणतोय का तू तुझ्या नवऱ्याला सोडून माझ्यासोबत बोल, माझ्यासोबत राहा म्हणतोय का? पण तू माझा विचार कर ना. असं नाही करू शकत तू, आणि मी नाही सोडू शकत तुला. अरे तू ऐकत का नाही रे माझं? तुझ्या घरच्यांचा विचार कर ना, तुझ्या घरच्यांच्या मर्जीने लग्न कर ना. मला पण माझा संसार सुखाचा करून दे. अगं मी खरंच नाही जगू शकत तुझ्याशिवाय. प्लीज असं नको करू ना, तुझ्या पाया पडतो मी. अरे तू ऐकत जा राव, असं नको बोलू बरं तू. माझी चुकी झाली, मी चुकच तुझ्यासोबत बोलायला लागले. कुठं आता खरा माझ्या जगण्याला अर्थ आलता, आणि तू सगळं माझ्या आयुष्याचं वाटोळ झाला. आता काय वाटोळ नाही झालं तुझ्या आयुष्याचं, उलट वाटोळ होण्यापासून वाचलंय. अरे सुहास, तुला कसं कळत नाही रे? हा, तुझ्या घरचे जे तर म्हणतात ते त्या मुलीशी तू लग्न कर की, आणि मी पण माझा संसार सुखाचा करते. आणि आपले अशा अशा हे लफड्याला काहीच अर्थ नाहीये. अगं लपड, तू लपड बोलते आपल्या प्रेमाला. हा, ही अपेक्षा नव्हती तुझ्याकडून. मला कधी वाटलं पण नव्हतं तू असं बोलशील आणि मला तू एक दिवस सोडून जाशील म्हणून. अरे तू हा विचार केलाय का, जर हे दुसऱ्यांना सगळ्यांना कळलं तर समाज काय बोलन? आणि तसं आपण दोघं सोबत आहे, याचं ह्याला आपल्या आयुष्याला काहीच अर्थ नाहीये. आपल्या दोघांचं काही लग्न नाही होऊ शकत आणि काहीच नाही. ऑलरेडी माझं लग्न झालेलं आहे. तू या सगळ्या गोष्टीचा आधी विचार करायला पाहिजे होता. आधी मला हो म्हटली, आणि आता डायरेक्ट मला सोडायची भाषा करती. हे पटतंय का तुला? मला माहित आहे मी तुझ्या मनाशी खेळले सुहास, त्यासाठी खरंच मला माफ कर. चुकलं माझं, पण यापुढे मी नाही राहू शकत तुझ्या सोबत, कारण की मी माझ्या नवऱ्याला नाही सोडू शकत आणि त्याला फसू पण नाही शकत रे. माफ कर मला. हा, ती म्हणते ती खरंय. काय असतंय माहिती का, आता ते तुमचं प्रेम, याला कुठलीही अर्थ नाही त्याला. असं काय बोलतोय तू? अरे, अर्थ नाही म्हणजे मी काय टाइमपास केलता का त्याच्यावर? खरं प्रेम केलतं. अरे टाइमपासचा विषय नाही, तिचं लग्न झालेलं आहे. तुला मी पहिलं पण सांगत होतो, तो तिच्यावर प्रेम करू नको आणि तिच्या नादी पण लागू नको. ती जर मुलगी असती ना तर तुला काय मी माझी किडनी विकून मदत केली असती. तू ऐकून घेणार आहे का माझं? हा, का तुझंच बोलणार आहे? मला माहिती होतं आमचं लग्न होऊ शकत नाही, पण मी तिला आयुष्यभर सांभाळायला तयार होतो, तिच्यासोबत राहायला तयार होतो. हा, मी खरं प्रेम केलतं. आयुष्यभर सोबत नसतं राहता येत. अरे किती केलं तर ती लग्न झालेली बाई आहे, ती काय तुमच्या सोबत भविष्य थोडी तो. अरे पण खरं प्रेम होतं ना माझं तिच्यावर. मी तिला म्हणत नव्हतो तुझ्या नवऱ्याला सोडून तू माझ्यासोबत लग्न कर, पण फक्त एवढंच म्हणणं होतं, तू मला भेटत जा, बोलत जा. अरे असं कसं शक्य आहे मनश्वास? कसं शक्य नाही? हा, सगळं शक्य असतं. चुकीचं आहे. तिनं मला धोका दिलेला आहे. धोक्याचा विषय नाही, तू चल. उगा येड्याचं सोंग घेऊ नको. येड्याचं सोंग नाही घेत मी, तुला खरंच काय- येडा होईन. तुला काय त्रास घ्यायचा ना ते आज होऊ दे. तू चल इथून आणि सोडून दे विषय सगळा. असं कसं सोडून दे?